ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं परब्रह्म परान्नमिषमानन्दविजनार्दनं वन्दे बोधवेद्यं गुरुं शङ्कररूपिणो। शुक्लां ब्रह्मविचारसार परमार्थं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं वेदा जडान्धकारापहं हारस्तेन स्फाटिकमालिकामयी विजयते पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती कुलदेवतां शारदा। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय। महामृत्युंजय भगवान की जय। रेणुका माता की जय। हर हर महादेव शंभो काशे कारुण्य सिंधु भगवान महामृत्युंजय भगवान एवं ओंकारेश्वर भगवान एवं भगवान योगेश्वर महादेवाच्या अनंत हेतूच्या कृपेने माँ जगज्जननी रेणुका मातेच्या दिव्य सानिध्यामध्ये आपण आईची अनंत कृपादृष्टी या पात्रतेला आपण आज ठरलेलो आहोत। सद्गुरूंच्या कृपेने माता रेणुका मैयाची प्राण प्रतिष्ठा स्थापना झाली। भगवान गणेश भगवान मारुतीराय त्याचबरोबर भगवान आईचं हृदय म्हणजेच भगवान योगेश्वर महादेव महामृत्युंजय महादेव त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक जगद्गुरु परब्रह्म परमात्मा प्रभूती भगवान श्रीकृष्ण प्रभुदेव अर्जुनाला म्हणतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये जन्म कर्मे च मे दिव्यम मेवं योगी तत्वता त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन। भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा म्हणतात अर्जुनाला की हे अर्जुना, ज्या ज्या ठिकाणी माझे दिव्य कर्म चालतील, माझा ज्या ज्या ठिकाणी भगवान माझे भक्त माझे नामस्मरण करतील, माझा उदो करील, माझ्या जन्माची स्थापना करतील, त्या त्या ठिकाणी मी नित्य वास करतो आणि त्यांच्या पुण्याला कधीही पाहत नाही। आणि म्हणून अशा दिव्य स्थानावरती ज्या ठिकाणी भगवान महादेवाचं मंदिर आपण स्थापन करतो तिथून जवळपास 100 मीटर पर्यंत ती भूमी पवित्र होत असते। म्हणून आजूबाजूला जेवढी कोणी महात्मा लोक इथे असतात, देवतुल्य व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी जेवढी तुम्ही लोकांना असाल, खूप भाग्यवान आहात तुम्ही। तुम्हाला सद्बुद्धी होऊन तुमचे आदरणीय नगरसेवक सोनवणे साहेब, कुणालजी
तुम्ही सर्व काही होते. अत्यंत भाग्यवान ज्या ज्या ठिकाणी महादेवाची प्राणप्रतिष्ठा आणि आईची प्राणप्रतिष्ठा. आई ते काय सांगतात, भगवान महादेव तुम्ही पिंडीला नुसतं एक थेंब जरी पाणी वाहिलं तरी तो आशुतोष आहे. आशुतोष म्हणजे थेंबासारखा एक थेंब जरी टाकला भगवंताला पाण्याचा तो आशुतोष आहे. आणि भरभरून होतो तो महादेवाची पूजा करतो त्याला जीवनात कधीच दारिद्र्य प्राप्त होत नाही. आणि जो आईची प्रार्थना करतो